बाळांनो, पुन्हा एकदा तुमचं वॉर्म वेलकम. आपण शिकत आहोत एक्सक्रीटरी सिस्टम, ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टम किंवा त्याला युरिनरी सिस्टम असं सुद्धा म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये युरिन फॉर्म होते म्हणून याला युरिनरी सिस्टम असं सुद्धा म्हटलं जातं. आता कोणतीही सिस्टम म्हटली की ती वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्सपासून बनलेली असते. जशी आपली ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टम जी आहे ती कोणत्या कोणत्या ऑर्गनपासून बनलेली आहे, तर त्याच्यामध्ये आहे किडनीज, त्याचबरोबर आहे युरेटर्स, त्यानंतर आहे युरिनरी ब्लॅडर आणि नंतर आहे युरेथ्रा. तर अशा टाईपनी ती आपली युरिनरी सिस्टम किंवा एक्सक्रीटरी सिस्टम बनलेली आहे. याच्यापैकी आपण किडनीचा स्टडी केला. किडनीचा जो एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आहे, किडनी कशा टाईपची आहे, त्याचा शेप, साईज, डायमेन्शन या सगळ्याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं. त्याच्याबद्दल पूर्ण काही जाणून घेतलेलं आहे. आता जे आपल्या ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टममधले जे राहिलेले ऑर्गन्स आहेत त्याचा आपण स्टडी करू. जसं की आता हे युरेटर, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा हे 3 ऑर्गन याच्यामधले बाकी आहेत. तर या तिन्ही ऑर्गनबद्दल आपण स्टेप बाय स्टेप सगळं काही समजून घेऊ. आता बघा, आता हे जे आपण तर किडनीचा स्टडी केलेला आहे, ठीक आहे. आता हे जे युरेटर्स आहेत हे 2 असतात, 2 असतात. जशा 2 किडनी आहेत तसे हे 2 युरेटर्स सुद्धा आहेत. आता हे जे युरेटर आहे हे अशा ट्यूब लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसते, ट्यूब आहेत. ह्या ट्यूब काय करतात, तर या किडनीमध्ये जे युरिन फॉर्म झालं आहे, किडनीचं मेन फंक्शन काय, आपल्या ब्लडला फिल्टर करते किडनी आणि त्या ब्लडमधून जे काही वेस्ट प्रोडक्ट असतील ते वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढते आणि त्याचं युरिन तयार करते, लघवी तयार करते. आणि मग ती लघवी, या किडनीमध्ये तयार झालेली लघवी या युरेटर्समधून, या दोन्ही युरेटर्समधून या ब्लॅडरमध्ये येते. तर या ब्लॅडरमध्ये युरिन किंवा लघवी आणायचं काम, किडनीमधून इथपर्यंत लघवी आणायचं काम कोणाचं आहे, युरेटर्सचं आहे. तर अशा ह्या 2 ट्यूब्स आहेत आणि या दोन्ही ट्यूबची जी ओपनिंग आहे किडनीमध्ये कुठे झालेली आहे, या रिजनमध्ये. आणि या रिजनला काय म्हटलं होतं आठवते तुम्हाला, याला हायलम असं म्हटलं किंवा हेलस असं सुद्धा म्हटलं जातं. त्याला हायलममधून, या किडनीच्या हायलममधून, याही किडनीच्या हायलममधून या दोन्ही युरेटरची ओपनिंग आहे, ठीक आहे. तर इथपर्यंत बिलकुल याचा सिंपल रोल आहे. आणि हे जे युरेटर आहे हे या किडनीमध्ये तयार झालेली युरिन या ब्लॅडरपर्यंत आणायचं काम करत असतात. आता हे जे युरेटर्स आहेत याची लेंथ किती असते, तर हे पण एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये लेंथ जी आहे युरेटरची ही 25 to 30 सेंटीमीटर एवढी असते, ठीक आहे. तर तेवढं एक आणखीन लक्षात ठेवा. तर इथपर्यंत आपण युरेटरबद्दल शिकलो. त्यानंतर आहे आपल्या एक्सक्रीटरी सिस्टममधला ऑर्गन, तो म्हणजे युरिनरी ब्लॅडर किंवा त्याला नुसतं सिम्पली ब्लॅडर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा आपण मराठीमध्ये त्याला थैली वगैरे असं म्हणत असतो. तर आता या ब्लॅडरबद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. ब्लॅडर कुठे आहे, काय आहे, याचं वर्किंग कसं आहे, हे कशापासून फॉर्म झालेलं आहे, याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, हे स्टेप बाय स्टेप करून आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी याची पोझिशन वगैरे जी आहे हे आपण समजून घेऊ, स्ट्रक्चर समजून घेऊ. तर पोझिशन सगळ्यात आधी बघा की ही जी ब्लॅडर आहे, जी लघवीची आपली थैली आहे, ही आहे आपल्या या पेल्विक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट. कुठे आहे, सगळ्यात पहिले तर पोझिशन समजून घ्यायची. तर ही जी ब्लॅडर आहे यालाच आपण लघवीची पिशवी असं सुद्धा म्हणतो. याची पोझिशन कुठे आहे, तर ही ब्लॅडर आहे आपल्या या पेल्विक कॅव्हिटीमध्ये. लक्षात ठेवा, याची पोझिशन पेल्विक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. पेल्विक कॅव्हिटीमध्ये हे प्रेझेंट आहे. आपल्या बॉडीमध्ये आहे ना डिफरंट कॅव्हिटीज, जसं क्रॅनियल कॅव्हिटी, ब्रेन वगैरे आहे, थोरॅसिक कॅव्हिटी, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आहे स्टमकमध्ये, त्यानंतर याच्या खाली आहे पेल्विक कॅव्हिटी. तर या पेल्विक कॅव्हिटीजमध्ये आपलं हे ब्लॅडर प्रेझेंट आहे, युरिनरी ब्लॅडर प्रेझेंट आहे, लघवीची पिशवी प्रेझेंट आहे आणि ते आहे इन फ्रंट ऑफ प्युबिक सिम्फेसिस. लक्षात ठेवा, कुठे प्रेझेंट आहे, पेल्विक कॅव्हिटीमध्ये तर आहेच, इन फ्रंट ऑफ प्युबिक सिम्फेसिस. तर हे आपल्याला इथपर्यंत याची पोझिशन समजली की ही युरिनरी ब्लॅडर जी आहे कुठे प्रेझेंट आहे. तर युरिनरी ब्लॅडर आपल्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. त्याचबरोबर ती प्युबिक सिम्फेसिस जी आहे, म्हणजे आपले हे जे प्युबिक बोन्स आहेत हे जिथे जुळतात, बघा हे एक प्युबिक बोन या साईडला, हे दोन्ही बोन जिथे जोडतात त्या ठिकाणाला म्हटलं जातं प्युबिक सिम्फेसिस. दोन्ही बोन जिथे जुडले ते जागा आहे प्युबिक सिम्फेसिस. तर त्या प्युबिक सिम्फेसिसच्या पोस्टेरियर साईडला किंवा त्या प्युबिक सिम्फेसिसच्या समोरच्या बाजूला प्रेझेंट आहे आपली ही लघवीची थैली, युरिनरी ब्लॅडर. बघा, आता या प्युबिक सिम्फेसिस तुमच्या तसं लक्षात येणार नाही, ही डायग्राम जे येईल तर त्या डायग्राममध्ये तुम्ही बघा प्युबिक सिम्फेसिस म्हणजे काय असतं. आपण जेव्हा आपलं ह्यूमन स्केलेटल शिकणार तेव्हा डिफरंट आपल्या बॉडीमधले जॉईंट्स वगैरे आपण शिकणार, तर तेव्हा आपण या प्युबिक सिम्फेसिसबद्दल पण शिकू. तर हा प्युबिक सिम्फेसिस कुठे असतो, सध्यापुरतं ते लक्षात ठेवा की इथले जे बोन्स आहे आपले
हे जे प्युबिक बोन्स आहेत जे एकमेकाला जुळलेले आहेत त्याच्यापासून जो जॉईंट फॉर्म झाला त्या जॉईंट्सला म्हणतात प्युबिक सिम्फॅसिस. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे याची पोझिशनबद्दल. आता हे जे आपला हा जो युरिनरी ब्लॅडर आहे हा एक हलो मस्क्युलर ऑर्गन आहे. कसा आहे? पोकळ आहे. आतून कशी आहे ही ब्लॅडर? पोकळ आहे, त्यामुळे याला म्हटलं हलो मस्क्युलर ऑर्गन. तर बघा काय काय डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर ही आपली ब्लॅडर जी आहे ही जी थैली आहे ही कशी आहे? ही हलो आहे म्हणजे पोकळ आहे आतून, कारण याच्यामध्ये युरिन भरलेलं असते तर युरिनसाठी ही पोकळ असते. त्याचबरोबर ही मस्क्युलर आहे, खूप साऱ्या मसल्स आहे, ही ताणल्या जाते चांगली, त्यामुळे ही मस्क्युलर ऑर्गन आहे. त्याचबरोबर ही दिसायला कशी आहे? एका सॅक सारखी आहे, जशी आपली बॅग असते, सॅक असते, थैली, तशा टाईपचा हा ऑर्गन आहे. तर काय काय डिस्क्रिप्शन आहे? इट इज अ हॉलो मस्क्युलर सॅक लाईक ऑर्गन. आता इथपर्यंत आपण याचं सगळं काही शेप, साईज, पोझिशन वगैरे समजलो. ते याची एकदा शेप साईज पण बघून घ्या एकदा, की जेव्हा आपण या युरिनरी ब्लॅडरकडे बघतो तेव्हा आपल्याला हे एका फळासारखी दिसते. कोणतं फळ आहे ते? कोणतं फ्रूट आहे? पेअर नावाचं फळ तुम्ही बघितलं असेल, त्या पेअर नावाच्या फळासारखं आपल्याला ही युरिनरी ब्लॅडर दिसते. कशी आहे? पेअर शेप. याचा शेप कसा आहे? युरिनरी ब्लॅडरचा पेअर सारखा आहे. जे पेअर नावाचं जे फळ आहे तशा टाईपचा याचा शेप आहे. त्यानंतर आता ही जी युरिनरी ब्लॅडर आहे याच्यावरती पेरिटोनियमची कव्हरिंग आहे. लक्षात ठेवा, आपली ही जी युरिनरी ब्लॅडर आहे ना, या युरिनरी ब्लॅडरवरती पेरिटोनियमची कव्हरिंग आहे. कशाची कव्हरिंग आहे याच्यावरती? पेरिटोनियम. हे पेरिटोनियम काय असते तर बघा, आपले जे ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मधले जे ऑर्गन्स आहेत ना, त्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती ही पेरिटोनियमची कव्हरिंग असते. लक्षात ठेवा. आणि ही पेरिटोनियमची कव्हरिंग बनलेली असते सिरस मेम्ब्रेन पासून. इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला, सिरस मेम्ब्रेन. तर ही गोष्ट आपल्याला समजली की आपली ही जी युरिनरी ब्लॅडर आहे याच्यावरती जी कव्हरिंग आहे त्याला म्हणतात पेरिटोनियम. आणि पेरिटोनियम कशाची बनलेली आहे? सिरस मेम्ब्रेन पासून. म्हणजे आपल्या या ब्लॅडरवरती कोणती मेम्ब्रेन आहे? सिरस मेम्ब्रेन आहे किंवा पेरिटोनियम आहे. आता या पेरिटोनियमच्या खाली जे आहे हे मस्क्युलर अशी एक लेअर आहे. कशी लेअर आहे? मस्क्युलर, हायली मस्क्युलर लेअर आहे. आणि त्या लेअरला म्हटलं जातं डेट्रुसर मसल्स. काय म्हटलं जातं त्यांना? डेट्रुसर मसल्स. तर लक्षात ठेवा, डेट्रुसर मसल्स जे आहेत आपल्या या युरिनरी ब्लॅडरमध्ये प्रेझेंट आहेत. या युरिनरी ब्लॅडरची जी वॉल आहे, या युरिनरी ब्लॅडरच्या वॉलमध्ये ज्या मसल्स प्रेझेंट आहेत त्या मसलला म्हटलं जातं डेट्रुसर मसल्स. आणि डेट्रुसर मसल्स ह्या ओळखल्या जातात त्यांच्या एकदम स्ट्रेची नेचरमुळे. त्याच्या डिस्टेन्सिबल पॉवर भरपूर असते त्यांच्यामध्ये, ते चांगल्या स्ट्रेच होतात. ह्या मसल ज्या आहेत, या ब्लॅडरमध्ये ज्या मसल्स आहेत ज्यांना आपण डेट्रुसर मसल म्हणतो, त्या चांगल्या स्ट्रेच होतात कारण याच्या लघवी भरल्या जाते. इथे हे ब्लॅडरचं काम काय आहे? या ब्लॅडरचं काम आहे टेम्पररी स्टोरेज ऑफ युरिन. इथे युरिन जे आपली जी लघवी आहे, जी युरिन आहे ती टेम्पररी स्टोअर होते इथे. त्यामुळे त्या लघवीचा सगळा भार सांभाळायला ही जी ब्लॅडर आहे ही खूप अशी ताणल्या जाते. आणि याच्यामध्ये ज्या मसल्स आहेत त्या मसलमुळे ही ताणल्या जाते. लक्षात ठेवा, कोणत्या मसल आहेत त्या? डेट्रुसर मसल. आपल्या या ब्लॅडरमध्ये जवळपास 500 ml ते 700 ml एवढं युरिन स्टोअर राहू शकते एकाच वेळी. लक्षात ठेवा, 500 ml to 700 ml एवढं युरिन जमा होऊ शकतं इथे आपल्या या ब्लॅडरमध्ये. आणि मग एकदा ही ब्लॅडर फुल भरली की मग काय होतं की हे आपल्याला सिग्नल येतो ब्रेनकडून, मग आपण ते युरिनेशन करतो, त्याला मिच्युरेशन असं म्हणतात. युरिनेशन किंवा मिच्युरेशन झालं, लघवी केली की मग ही जी ब्लॅडर आहे खाली होऊन जाते. मग याच्या ज्या अशा फुगलेल्या ज्या मसल्स आहेत, ताणलेल्या ज्या मसल आहे त्या रिलॅक्स होऊन जातात. मग है ना, जेव्हा ही बॅग पूर्ण भरून जाते आपली ही ब्लॅडर, तेव्हा ही ताणल्या जाते, पूर्ण ताणल्या जाते लघवीमुळे. पूर्ण लघवी भरली ते ताणल्या जाते. लघवी केली की मग हे ज्या मसल आहेत ह्या रिलॅक्स होऊन जातात, आकुंचन होऊन जातात, आहे ना, आकुंचन म्हणतात त्याला, आकुंचन होऊन जातात मग त्या मसल्स. तर अशा तऱ्हेनं ह्या आपल्या इथे ही जी युरिनरी ब्लॅडर आहे या युरिनरी ब्लॅडरच्या वॉलमध्ये डेट्रुसल मसल प्रेझेंट आहेत. आता ह्या ज्या डेट्रुसर मसल्स आहेत ह्या 3 टाईपच्या स्मूथ मसल पासून बनलेल्या आहेत. पहा, इथे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, नुसतं डेट्रुसर मसलच नाही तर डेट्रुसर मसल सुद्धा 3 लेअर पासून बनलेले आहेत, 3 स्मूथ मसल्स पासून बनलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. काय काय समजलो आपण आतापर्यंत? युरिनरी वरची कव्हरिंग आहे त्याला पेरिटोनियम असं म्हणतात. पेरिटोनियमच्या खाली जी मस्क्युलर लेअर आहे त्याला डेट्रुसर मसल्स असं म्हणतात. आता ही डेट्रुसर मसल बनलेली आहे 3 लेअर पासून. किती? 3 स्मूथ लेअर पासून. लक्षात ठेवायचं, मी इथे तुम्हाला नोट सुद्धा करून देतो.
तर ज्या 3 मसल लेयर्स आहेत, ज्या स्मूथ मसल्स आहेत, त्याची नावं मी तुम्हाला इथे दिलेली आहेत. तर बघा, ह्या ज्या आपल्या युरिनरी ब्लॅडरमध्ये ज्या डेट्रुसर मसल्स आहेत, ह्या 3 लेअर पासून बनलेल्या आहेत. कोणत्या 3 लेअर आहे? आउटर, मिडल अँड इनर. जी आउटर लेअर आहे, डेट्रुसर मसलची जी आउटर लेअर आहे, ती बनलेली आहे लॉन्जिट्युडनल मसल्स पासून. लक्षात ठेवा, याच्या मिडलला सर्क्युलर मसल्स प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर इनरला आहेत परत लॉन्जिट्युडनल मसल्स. म्हणजे आउटर आणि इनरला लॉन्जिट्युडनल मसल्स आहेत आणि मिडलला सर्क्युलर मसल आहेत. तर हे सगळं स्ट्रक्चर आपल्या या ब्लॅडरच्या वॉलमध्ये प्रेझेंट तुम्हाला दिसेल. ह्या ज्या सगळ्या मसल्स आहेत ना, ह्या ज्या 3 लेअरच्या मसल आहे, ह्या सगळ्या या वॉलमध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे, हे लक्षात आलं तुमच्या. तर अशा तऱ्हेनं ह्या मसल्स प्रेझेंट असतात आपल्या या ब्लॅडरमध्ये. त्यानंतर आता बघा, या ब्लॅडरमध्ये एक असा त्रिकोणी एरिया आहे. कसा? त्रिकोणी, असा ट्रायंगल असा एक एरिया आहे, त्याला ट्रायगोन असं म्हटलं जातं. बघा, ट्रायगोन इथे मी नोट सुद्धा केलेला आहे. ही डायग्राम जी तुमच्या समोर येईल, त्या डायग्राम मध्ये सुद्धा हा एरिया नोट केलेला आहे. ट्रायगोन का बरं म्हणतात याला? कारण हा त्रिकोणाकृती हा एरिया आहे जो आपल्या या युरिनरी ब्लॅडरमध्ये प्रेझेंट आहे. या ट्रायगोनमध्ये 3 ओपनिंग्स आपल्याला दिसतात. किती ओपनिंग आहेत? 3 ओपनिंग. 3 ओपनिंग कोणते आहेत? तर 2 आहेत. या 2 ओपनिंग या 2 युरेटरच्या. बघा, या युरेटरची हे एक ओपनिंग आहे, त्याचनंतर या युरेटरची हे एक ओपनिंग आहे. म्हणजे 2 ओपनिंग झाल्या या ट्रायगोनमध्ये. तिसरी ओपनिंग या युरेथ्राची आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 अशा 3 किंवा 3 ओपनिंग या ट्रायगोनमध्ये आहेत. ट्रायगोन म्हणजे काय? असा त्रिकोणाकृती एरिया. आणि त्या त्रिकोणाकृती एरियामध्ये अशा 3 ओपनिंग इथे येऊन मिळतात. 2 जे आहेत या युरेटर्सच्या आलेल्या आहेत आणि एक जी आहे हे युरेथ्राची आहे. म्हणजे या ओपनिंगमधून लघवी इथे येणार आणि या ओपनिंगमधून लघवी बाहेर जाणार. तर अशा तऱ्हेनं या ब्लॅडरमध्ये असलेला हा एक एरिया आहे ज्याला आपण ट्रायगोन असं म्हणतो. तर इथपर्यंत आपण हे सगळं स्ट्रक्चर समजून घेतलं. ते म्हणजे आपल्या या युरिनरी ब्लॅडरचं किंवा आपलं नुसतं त्याला ब्लॅडर असं म्हणतो. आता याचा लास्ट पार्ट राहिलेला आहे तो म्हणजे आहे हा युरेथ्रा. तर या युरेथ्राबद्दल पण शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे, ते सुद्धा समजून घेऊ. बघा, आता बघा, या आपल्या या ब्लॅडरमध्ये तयार झालेली किंवा इथे जमा झालेली जी युरिन आहे, ती युरिन बाहेर सोडायला असतो हा एक छोटीशी अशी एक ट्यूब ज्याला म्हटलं जातं युरेथ्रा. काय म्हटलं जातं? युरेथ्रा. युरेथ्रा काय काम करतो? तर युरेथ्रा जो आहे हा या ब्लॅडरमध्ये जमा झालेली जी युरिन आहे ती बॉडीमधून बाहेर फेकून द्यायचं काम करत असतो. तर अशा तऱ्हेनं हा एक छोटासा असा ऑर्गन आहे. आणि या युरेथ्राची जी लेंथ आहे ती मेल आणि फिमेलमध्ये वेगळी वेगळी आहे. ज्या मुली ज्या असतात किंवा मेल फिमेल यांच्यामध्ये वेगळी वेगळी यांची लेंथ आहे. मुलीमध्ये किती असतो हा युरेथ्रा? तर मुलीमध्ये एक छोटासा युरेथ्रा असतो, त्यांची लेंथ 4 सेंटीमीटर एवढी असते. फिमेलमध्ये 4 सेंटीमीटर एवढा असतो युरेथ्रा आणि मेलमध्ये 20 सेंटीमीटर एवढा असतो युरेथ्रा. मेलमध्ये मोठा असतो युरेथ्रा. तर युरेथ्रा जो आहे फिमेलमध्ये फक्त छोटासा आहे 4 सेंटीमीटर. हा युरेथ्रा जो आहे हा त्यांचं जे व्हजायना जो आहे फिमेलचा, त्या व्हजायनामध्ये येऊन हा युरेथ्रा ओपन होतो आणि मग तिथून ही लघवी जी आहे त्या फिमेलच्या बॉडीमधून बाहेर पास केल्या जाते. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं फक्त युरिन पास करायचं काम हा युरेथ्रा करतो. फिमेलमध्ये युरिन पास करायचं काम हा युरेथ्रा करतो. आता मेलमध्ये हा युरेथ्रा मोठा आहे, बरोबर, खूप असा लांब आहे, जवळपास 20 सेंटीमीटर एवढा आहे. एवढा मोठा का बरं आहे? कारण याच्या समोर पेनिस सुद्धा आहे. हा पेनिस मधून सुद्धा पास झालेला आहे. बघा, हा आहे युरेथ्रा आणि याच्यावरती आहे पेनिस. तशा या पेनिस मधून सुद्धा हा युरेथ्रा आलेला आहे. तर अशा तऱ्हेनं हा एक मोठी अशी लॉंग ट्यूब आहे जी मेलमध्ये मुलांमध्ये प्रेझेंट असलेला हा युरेथ्रा आहे. मोठा आहे 20 सेंटीमीटरचा. तर हा असा इथून सुरू होतो युरेथ्रा युरिनरी ब्लॅडरमधून आणि मग पुढे पेनिसमधून. तर इथे या शेवटचं जे पेनिसचं जे टोक आहे ज्याला युरिनोजिनायटल ॲपर्चर असं म्हटलं जातं. या इथे काय म्हटलं जातं याला? तर अशा तऱ्हेनं हा जो युरेथ्रा आहे या पेनिसच्या शेवटच्या भागामध्ये इथे जे ओपनिंग आहे तिथे येऊन हा एंड होतो आणि या ठिकाणाला, या ओपनिंगला काय म्हटलं जातं? जिथून आपण लघवी करतो ते ठिकाण आपल्या पेनिसचं, त्याला युरिनोजिनायटल ॲपर्चर असं म्हटलं जातं. ॲपर्चर म्हणजे काय? छिद्र. आणि इथे हा जो वर्ड आहे बघा, हा 2 याच्यापासून तयार झालेला युरिनो आणि जिनायटल. म्हणजे हा जो रस्ता आहे, हा जो
जो युरेथ्रा आहे हा दोन्ही कामं करतो. कोणते कामं करतो? एक म्हणजे म्हणजे युरिनेशनचं पण काम करतो, आतमध्ये तयार झालेली लघवी पण हा बाहेर सोडतो. त्याचबरोबर हा एक जिनायटल ऑर्गन म्हणून पण काम करतो. म्हणजे याच्यामधून लघवी सुद्धा येते, याच्यामधून मेलमध्ये मुलांमध्ये असलेले स्पर्म सुद्धा याच्यामधूनच येतात. म्हणजे हा दोन्ही कामं करतो, लघवी सुद्धा वाहून नेतो आणि स्पर्म सुद्धा वाहून नेतो. म्हणून याला युरिनोजिनायटल ॲपर्चर असं म्हटलेलं आहे. तर मेलमध्ये हा दोन्ही कामं करतो युरेथ्रा, पण फिमेलमध्ये फक्त लघवीच बाहेर काढायचं काम हा युरेथ्रा करतो. फिमेलमध्ये हा युरेथ्रा फक्त 4 सेंटीमीटर आहे आणि मेलमध्ये हा युरेथ्रा 20 सेंटीमीटर एवढा आहे. आपली ही जी युरिनरी ब्लॅडर आहे आणि हा जो युरेथ्रा आहे याच्या मधात स्पिंक्टर्स प्रेझेंट आहेत. स्पिंक्टर्स म्हणजे काय? सर्क्युलर मसल जे असतात त्यांना आपण स्पिंक्टर्स असं म्हणतो. हे स्पिंक्टर्स काय काम करतात? तर हे स्पिंक्टर जे आहेत हे युरेथ्रा क्लोज किंवा ओपन करायचं काम करतात. म्हणजे इथे जे लघवी आहे ती लघवी बाहेर सोडायच्या वेळी हे स्पिंक्टर जे आहेत हे ओपन होऊन जातात आणि मग जेव्हा लघवी स्टॉप करायची असेल तेव्हा हे स्पिंक्टर्स बंद होऊन जातात. तर तुम्हाला समजलं काय स्पिंक्टरचा रोल काय आहे? तर स्पिंक्टर्स काय करतात? हा जो युरेथ्रा आहे, हा जो लघवीचा मार्ग आहे याला ओपन किंवा क्लोज ठेवायचं काम हे स्पिंक्टर्स करत असतात. इथे असलेल्या मसल्स करत असतात. तर ह्या मसल 2 टाईपच्या आहेत इथे बघा. एक आहे इंटरनल स्पिंक्टर्स आणि दुसरे आहेत एक्सटर्नल स्पिंक्टर्स. ही जी तुमच्या समोर डायग्राम येईल इथे तुम्हाला आणखीन बेटर क्लिअर होऊन जाईल. तर त्याच्यामध्ये बघा की कशा या युरेथ्रामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल स्पिंक्टर्स मसल्स प्रेझेंट आहेत. ह्या ज्या इंटरनल स्पिंक्टर्स आहेत म्हणजे इथे असलेले हे जे इंटरनल स्पिंक्टर्स आहेत इथे स्मूथ मसल्स आहेत. काय आहे? स्मूथ मसल. आता नेहमी एक लक्षात ठेवायचं की स्मूथ मसल जेव्हा वर्ड येईल तेव्हा स्मूथ मसल आपल्या मर्जीनुसार काम करत नाहीत. स्मूथ मसल नेहमी इनव्हॉल्युंटरी फंक्शन असते स्मूथ मसलचं, म्हणजे आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत. आता ज्या मसल आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत त्यांना आपण स्मूथ मसल असं म्हणतो. म्हणजे यांची मुवमेंट आपल्या मर्जीनुसार होत नाही. जसं की हे इथलं जे ओपनिंग आहे हे क्लोज करायचं की उघडायचं हे आपण ठरवू शकत नाही. हे सगळं आपला ब्रेन ठरवतो. कारण इथे कोणत्या मसल्स आहेत? इथे स्मूथ मसल्स आहेत. स्मूथ मसल कधी आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत, त्या इनव्हॉल्युंटरी असतात. लक्षात ठेवा. स्मूथ मसल पुढे आपण जेव्हा मसल शिकणार तेव्हा तुम्हाला सांगणार मी की मसलचे काय काय प्रॉपर्टी आहे, स्मूथ मसल कोणत्या आहेत, स्केलेटल मसल कोणत्या आहेत. स्मूथ मसल जिथे जिथे येईल आपल्या ज्या ज्या ऑर्गनमध्ये स्मूथ मसल्स असतील लक्षात ठेवायचं की त्या ऑर्गनची मुवमेंट आपल्या हातामध्ये नाही. जसं की फॉर एक्झाम्पल आपले लंग्स असतील किंवा मग आपले एलिमेंटरी कॅनलचे ऑर्गन्स असतील, आपले आतडे वगैरे असतील, त्याच्यामध्ये जर स्मूथ मसल्स आहेत तर त्याची मुवमेंट आपल्या हातामध्ये नाही. आपण आपल्या मर्जीनुसार त्याची मुवमेंट करू शकत नाही. हे सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं. तर इथले जे ओपनिंग आहे इथे प्रेझेंट आहेत इंटरनल स्पिंक्टर्स आणि इंटरनल स्पिंक्टर बनलेल्या स्मूथ मसल्स पासून ज्या की इनव्हॉल्युंटरी नेचरच्या आहेत. कशा आहेत? इनव्हॉल्युंटरी नेचर म्हणजे आपल्या इच्छेनुसार त्या काम करत नाहीत. त्यानंतर आणखीन पुढे काही मसल्स प्रेझेंट आहेत ज्याला म्हटलं जातं एक्सटर्नल स्पिंक्टर्स. इथे पण स्पिंक्टर प्रेझेंट आहे. इथे पण हा रस्ता क्लोज किंवा उघडायला इथे पण स्पिंक्टर्स आहेत. यांना म्हटलं जातं एक्सटर्नल स्पिंक्टर्स. आता एक्सटर्नल स्पिंक्टर्स बघा ह्या स्केलेटल मसल पासून बनलेले आहेत. हे जे स्पिंक्टर्स आहे स्केलेटल मसल पासून बनलेले आहेत. आणि लक्षात ठेवायचं स्केलेटल जिथे जिथे वर्ड येईल स्केलेटल मसल्स समजून चालायचं की त्याची मुवमेंट आपल्या इच्छेनुसार होते. व्हॉल्युंटरी त्याची मुवमेंट असते. म्हणजे आपण जसं ठरवू तशा त्या मुवमेंट हालचाल करतील. स्केलेटल मसल वर्ड आला की कारण हे आपल्या बोन्सला जोडलेल्या मसल्स असतात म्हणून याला म्हटलं जातं स्केलेटल मसल्स. जसं की आता आपल्या हाताला, मानेला, पायाला ज्या मसल्स आहेत त्यांना स्केलेटल मसल म्हटलं जातं. म्हणजे याची आपल्याला वाटेल तेव्हा आपण हालचाल करू शकतो आहे ना, मुवमेंट करू शकतो. कारण ह्या आपल्या मर्जीनुसार काम करतात म्हणून त्यांना व्हॉल्युंटरी मसल्स असं म्हटलं जातं. नेहमी लक्षात ठेवायचं स्केलेटल मसल ह्या व्हॉल्युंटरी आहेत, इच्छेनं काम करणारे आहेत. पण ज्या स्मूथ मसल्स आहेत ते इनव्हॉल्युंटरी आहेत, आपल्या मर्जीनुसार त्या काम करत नाही, आपल्या इच्छेनुसार त्या काम करत नाहीत. तर अशा तऱ्हेने इथे 2 तऱ्हेच्या मसल्स ह्या प्रेझेंट आहे, एक्सटर्नल आणि इंटरनल किंवा त्याला इंटरनल स्पिंक्टर्स म्हटलं जातं आणि एक्सटर्नल स्पिंक्टर्स असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपलं हे पूर्ण ब्लॅडर भरून जाईल फुल, आपल्याला जेव्हा आपण भरपूर पाणी वगैरे पितो आणि मग ही ब्लॅडर आपलं जी लघवीची जी पिशवी आहे फुल भरून जाते, ही ब्लॅडर पूर्ण अशी ताणल्या जाते. मग ही ब्लॅडर जेव्हा ताणल्या जाईल पूर्ण याच्यामध्ये जेव्हा युरिन भरल्या जाईल, पूर्ण लघवी भरल्या जाईल, पूर्ण ताणल्या जाईल, फुल याच्यावर ताण आला की मग इथून काही इम्पल्स जे आहे त्या पास होतात.
मेसेज चालला जातो. कोणाकडे मेसेज जातो? तो मेसेज जातो आपल्या स्पायनल कॉर्डपर्यंत. आणि त्या स्पायनल कॉर्डमध्ये प्रेझेंट असतात, मी तुम्हाला सांगतो, त्या स्पायनल कॉर्डमध्ये प्रेझेंट आहेत मिच्युरेशन रिफ्लेक्स सेंटर. काय प्रेझेंट आहे? मिच्युरेशन. आणि हे मिच्युरेशन रिफ्लेक्स सेंटर कुठे आहे? स्पायनल कॉर्डमध्ये. तर स्पायनल कॉर्डमध्ये काय प्रेझेंट आहे? मिच्युरेशन रिफ्लेक्स सेंटर. म्हणजे लघवी करायचे जे काही संदेश असतात, जे इम्पल्स असतात, एकदा काही हे ब्लॅडर भरली की इथून इम्पल्स कुठे जातात? इथून काही मेसेज जातो. कुठे मेसेज जातो? इथून आपल्या या स्पायनल कॉर्डमध्ये. कारण या स्पायनल कॉर्डमध्ये कोणापर्यंत मेसेज जातो? काय आहे स्पायनल कॉर्डमध्ये? या स्पायनल कॉर्डमध्ये आहे मिच्युरेशन रिफ्लेक्स सेंटर्स आहेत. इथे लघवीचे सेंटर्स आहेत. मग जेव्हा या स्पायनल कॉर्डपर्यंत मेसेज जातो, हा ब्लॅडर फुल भरलेला आहे, तेव्हा मेसेज जेव्हा जातो तेव्हा मग काय होते की ह्या ज्या इंटरनल स्पिंक्टर्स आहे, ह्या इंटरनल स्पिंक्टर्स ओपन होऊन जातात. लक्षात ठेवा, ह्या इंटरनल स्पिंक्टर्स ओपन होऊन जातात. ह्या इंटरनल स्पिंक्टर ओपन झाल्या की मग हळूहळू हे प्रेशर समोर येऊन जाते. एक्सटर्नल स्पिंक्टर्स पर्यंत हे प्रेशर येते. आणि जेव्हा एक्सटर्नल स्पिंक्टर्स पर्यंत हे जेव्हा प्रेशर येते तेव्हा मग या एक्सटर्नल स्पिंक्टर्स पासून एक मेसेज, एक इम्पल्स, एक चेतना आपल्या ब्रेन पर्यंत सुद्धा पोहोचते. मग ब्रेन सांगतो की तुमची ब्लॅडर भरलेली आहे, तुमची लघवी जी जी थैली आहे ती पूर्ण भरलेली आहे, तुम्ही आता लघवीला जा. त्याला मिच्युरेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? त्या ॲक्टला, ॲक्ट ऑफ युरिनेशन, त्याला मिच्युरेशन म्हटलं जातं, लघवीला जाणे. मग आपण काय करतो? मग आपण लघवीला जातो. मग आपण हे एक्सटर्नल जे स्पिंक्टर्स आहेत ते ओपन करतो. याची जी मुवमेंट आहे आपल्या हातामध्ये आहे. हे केव्हा उघडायचे आणि केव्हा बंद करायचे हे आपण आपल्या मर्जीनुसार आपण ठरवू शकतो. म्हणजे केव्हा लघवीला जायचं, केव्हा नाही लघवीला जायचं, हे आपल्या मर्जीनुसार आहे की नाही? बरोबर. म्हणजे इथलं जे ओपनिंग आहे, म्हणजे एक्सटर्नल स्पिंक्टर्स आहेत, ते आपण चालू किंवा बंद करू शकतो. वाटेल तेव्हा आपण लघवीला जाऊ शकतो. आपल्याला जेव्हा लघवीला जायचं असेल तेव्हा हे स्पिंक्टर्स ओपन होऊन जातील, है ना? ओपन होऊन जातील, मग आपल्याला लघवी येऊन जाईल. तर अशा तऱ्हेनं हे मेकॅनिझम जे आहे हे काम करते. आता जे छोटे बाळ असतात, जे इन्फॅन्ट्स असतात, साधारणतः 2 वर्षापर्यंतची जी मुलं असतात, लहान मुलं, त्यांच्यामध्ये हे जे एक्सटर्नल स्पिंक्टर्सचे जे न्यूरॉन्स आहेत ते चांगल्या तऱ्हेनं डेव्हलप झालेले नसतात. म्हणजे ब्रेनपर्यंत त्याच्या व्यवस्थित मेसेजच जात नाही. त्यामुळे ते लहान मुलं जे आहेत हे आपोआपच लघवी करून टाकतात. कुठे पण लघवी करतात, कुठे पण मिच्युरेशन करतात, कुठे पण युरिनेशन करतात. कारण त्यांचं कंट्रोलच नसते लघवीवर. कुठे लघवी करायची, काय करायची त्यांना काहीच कळत नाही. कारण त्यांचे हे जे एक्सटर्नल स्पिंक्टर्स आहेत याच्यामधले न्यूरॉन्स चांगले डेव्हलप झालेले नसतात. कारण ते न्यूरॉन काय करतात? ब्रेनपर्यंत मेसेज पाठवतात ना, तर तेच न्यूरॉन्स यांच्यामध्ये लहान बाळांमध्ये डेव्हलप झालेले नसतात. मग लहान बाळ जसं जसं मोठं होते तसं हे जे इथले जे न्यूरॉन्स आहेत, एक्सटर्नल स्पिंक्टर्स मधले जे न्यूरॉन्स आहेत ते चांगले डेव्हलप होतात. मग ब्रेनपर्यंत मेसेज जातो. मग हळूहळू ते बाळ सांगायला लागते त्याच्या आईला किंवा त्यांच्या घरच्या जे कोणी मेंबर्स असतील त्यांना की मला आता लघवी आलेली आहे, लघवीला घेऊन जा. तर अशा तऱ्हेनं हे आपण मिच्युरेशनची ॲक्ट करत असतो, लघवी करत असतो. तर इथपर्यंत आपण हे पूर्ण आता ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम किंवा युरिनरी सिस्टम आपण इथे स्टडी केलेलं आहे, ते शिकलेलं आहो आपण. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत किडनीचा एक्सटर्नल स्टडी केलेला आहे. आता किडनीचा इंटरनल स्टडी आपण करू. किडनीचं आतमधलं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण समजून घेऊ.